नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळप्रीतीचा या कथेचा भाग 11. रात्रीचे 10 वाजून गेले होते. आज सदाशिव पेठेतील रस्ते पावसाच्या धारेने उजळून निघाले होते, पण साक्षीच्या आयुष्यात मात्र काळोख दाटला होता. ती भर पावसात पूर्ण भिजलेली होती. तिचे डोळे रडून रडून सुजले होते आणि पावसामुळे चेहऱ्यावर उघळणारे पाणी हे अश्रू आहेत की पावसाचे थेंब हे ओळखणंही कठीण झालं होतं. काही तासांपूर्वी ती पुण्याच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट साम्राज्याची फायनान्शियल स्टार होती आणि आता ती रस्त्यावरची एक सामान्य मुलगी होती, जिच्यावर चोर आणि विश्वासघातकी असल्याचा शिक्का मारला गेला होता. तिला कुठे जायचं, कोणाला भेटायचं काहीच सुचत नव्हतं. तिला वाटलं की अमेय जहागीरदारच्या जगाने तिला नाकारलं आहे, तर कदाचित नर्मदा सदनची माणसंही तिला स्वीकारणार नाहीत. पण तिचे पाय आपोआप त्या दिशेने वळले, ज्या वास्तूतून तिने काही दिवसांपूर्वी रागाने आणि अहंकाराने पाठ फिरवली होती. ज्या जगाला तिने जुने, संकुचित आणि कालबाह्य ठरवलं होतं, आज त्याच जगाचा तिला एकमेव आधार वाटत होता. ती वाड्याच्या त्या जुन्या लाकडी कमानीजवळ पोहोचली. तिथे अंधारात उभं राहून ती वरच्या गॅलरीकडे पाहत होती. आता देखील तिथे तन्मय उभा होता. कदाचित तो आजही तिचीच वाट पाहत होता. तन्मयने अंधारात पावसात भिजलेली ती आकृती पाहिली आणि तिचे ते विस्कटलेले रूप पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने हातातली गिटार तिथेच खुर्चीवर टाकली आणि तो धावतच पायऱ्या उतरून खाली आला. साक्षी, साक्षू, अगं हे काय झालंय तुला? तू अशी पूर्ण भिजलेली आणि तुझे डोळे. तन्मयने जवळ येऊन तिला सावरलं. तिला थंडीने कापरं भरलं होतं. त्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या अंगावरचं उबदार जॅकेट काढलं आणि तिच्या थरथरणाऱ्या खांद्यावर टाकलं. साक्षीने तन्मयच्या डोळ्यात पाहिले. त्या नजरेत कोणताही राग नव्हता, उपहास नव्हता की मी तुला आधीच सांगितलं होतं, असा कोणताही भाव नव्हता. तिथे होतं ते फक्त निखळ प्रेम आणि काळजी. साक्षीला स्वतःच्या कृत्याचा इतका पश्चाताप झाला की ती तन्मयच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. तन्या, माझं सगळं संपलं रे. मी काहीच केलं नाहीये. तरीही त्यांनी मला ऑफिस मधून कचऱ्यासारखं बाहेर काढलं. अमेय सरांनी माझ्यावर डेटा चोरीचा आरोप केलाय. माझं करिअर, माझं नाव सगळं मातीत मिळालं. मी आता काय करू? तन्मयने तिला आईच्या मायेने सावरलं आणि हळूच तिची पाठ थोपटली. साक्षी, शांत हो. आधी तू रडणं थांबव. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं काहीच संपणार नाही. त्याने तिला आईसारखं, मायमाऊलीसारखं सावरत आत नेलं. त्याने तिला गरम पाणी दिलं, तिचे डोके पुसण्यासाठी टॉवेल दिला आणि तिला स्थिर व्हायला वेळ दिला. साक्षीने हुंदके देत अमयचा तो निष्ठुर अवतार, खन्नांचे ते विषारी शब्द आणि लॅपटॉप मधील त्या बनावट पुराव्यांची सर्व हकीकत सांगितली. अमयचा अविश्वास तिला आता सुरीसारखा टोचत होता. तन्मयने तिचे एक एक शब्द शांतपणे ऐकले. त्याचे डोळे आता गंभीर झाले होते आणि कपाळावर एक आठी आली होती. त्याचा तो खोडकरपणे आता मागे पडला होता आणि एका शार्प तर्कसंगत विचार करणारा बँकरचा चेहरा समोर आला होता. साक्षी, अमेय जागीरदारला वाटत असेल की तो पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर कोणालाही उद्ध्वस्त करू शकतो, पण त्याला हे माहित नाही की कॉर्पोरेट जगाच्या पलीकडेही एक सत्य असतं. तन्मयने अत्यंत ठाम स्वरात सांगितलं. तो अमेय बुद्धिवान असेल, पण तो आंधळा झाला आहे. मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू कोणाचं मन दुखवू शकत नाहीस, तर कंपनीशी प्रतारणा करणं लांबची गोष्ट आहे. साक्षीने तन्मयकडे आश्चर्याने पाहिलं, ज्याला ती काही दिवसांपूर्वी फक्त पासबुक प्रिंट करणारा साधा बँकर म्हणून हिणवलं होतं, जो तिला आता आउटडेटेड वाटू लागला होता, तोच माणूस आज तिच्यासाठी जगाच्या विरुद्ध ढाल बनून उभा होता. तन्मयने कोपऱ्यात ठेवलेली आपली खास डायरी काढली आणि पेन हातात घेतला. साक्षी, तू जर निर्दोष आहे तर तुला न्याय मिळवून देणं ही आता माझी जबाबदारी आहे. आपण रडून चालणार नाही. आपल्याला पुराव्यांनी लढावं लागेल. अमेय जागीरदारने तुला स्कायलाईन मधून बाहेर काढलं असेल, पण आता त्याला या स्कायलाईन मागचा खरा धोका मी दाखवून देईन. तन्मयचे शब्द आता केवळ सांत्वन नव्हते, तर ते युद्धाचं रणशिंग होतं. गिटारचे सूर आज शांत झाले होते, कारण तन्मयच्या मेंदूत आता बँकिंगच्या कॉम्प्लिकेटेड आकड्यांचं आणि फॉरेन्सिक ऑडिटचं चक्र सुरू झालं होतं. स्कायलाईनचा खरा लढा आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता.
पण यावेळी हा लढा अमयच्या सत्तेसाठी नव्हता, तर साक्षीच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या हरवलेल्या सन्मानासाठी होता. नर्मदा सदनच्या त्या जुन्या लाकडी खांबांच्या खोलीत आज एक सुन्न करणारी शांतता पसरली होती. साक्षी एका कोपऱ्यात भिंतीला टेकून जमिनीवर बसली होती. बाहेर पावसाचा जोर आता ओसरला होता. फक्त छतावरून पडणाऱ्या थेंबांचा टपटप असा आवाज येत होता. पण साक्षीच्या मनातल्या विचारांचं वादळ शांत व्हायचं नाव घेत नव्हतं. तिचे डोळे कोरडे पडले होते, पण आतून ती पूर्णपणे कोसळली होती. आम्ही जहागीरदारने ज्या निष्ठुरतेने तिला सर्वांसमोर चोर ठरवून अपमानित करून ऑफिस बाहेर काढलं होतं, तो प्रसंग एखाद्या हॉरर फिल्म सारखा तिच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. ज्या अमयला ती आपला देव मानत होती, ज्याच्या प्रत्येक शब्दाला तिने प्रमाण मानलं होतं, त्याच माणसाने एका क्षणात तिच्या निष्ठेवर संशयाचा डाग लावला होता. ज्या हाताने तिला यशाचं घड्याळ बांधलं होतं, त्याच हाताने तिला गुन्हेगार ठरवून जगासमोर उघडं पाडलं होतं. साक्षी, बाळा, हे घे, थोडी तरी खिचडी खाऊन घे. सकाळपासून तू पोटात अन्नाचा कणही घातलेला नाहीयेस. तन्मयची आई, ज्यांना साक्षी काकू म्हणायची, त्या जवळ येऊन कळवळून म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर साधी माया होती, कोणतीही विचारणा नव्हती. पण साक्षीला अन्नाचा घास घेणं तर लांबच, साधी नजर मिळवणंही कठीण जात होतं. नको काकू, मला भूक नाहीये. साक्षीने अत्यंत क्षीण आवाजात उत्तर दिलं आणि पुन्हा गुडघ्यात डोकं खुपसून घेतलं. तिला राहून राहून स्वतःचीच प्रचंड चिड येत होती. अमयच्या त्या काचेच्या आणि चकाकणाऱ्या जगाच्या नादात ती इतकी आंधळी झाली होती की तिला स्वतःच्या माणसांचा विसर पडला होता. तिला आठवलं कसं तिने तन्मयच्या काळजीला मत्सर म्हटलं होतं, कसं तिने आई वडिलांच्या साध्या राहणीमानाला आणि उपदेशाला जुन्या विचारांचं ठरवून मोडीत काढलं होतं. ज्या नर्मदा सदनला ती कंजेस्टेड आणि घाणेरडं म्हणत होती, आज त्याच वाड्याच्या छताखाली तिला सुरक्षित वाटत होतं. सर्वात जास्त टोचत होती ती अमयच्या हाय प्रोफाईल मित्रांची आणि सहकाऱ्यांची वागणूक. कालपर्यंत जे लोक तिच्या एका फोनवर धावून येत होते, ते जे तिच्या सौंदर्याचं आणि बुद्धीचं कौतुक करताना थकत नव्हते, त्यापैकी एकाने आज तिची बाजू सावरून धरली नव्हती. ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर तिने 2-3 जवळच्या मैत्रिणींना फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचे फोन एकतर ब्लॉक झाले होते किंवा कोणाकडूनही उचलले जात नव्हते. अमयच्या जगात यश असेल तरच नाती असतात, हे कटू सत्य तिला आज उमजलं होतं. तिचं स्वप्नवत करिअर, तिचं कष्टाने कमावलेलं नाव आणि तिचं सर्वात मौल्यवान स्वाभिमान, सर्व काही एका रात्रीत धुळीस मिळाला होता. तिला वाटत होतं की आता तिच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन कायमचा बदलला आहे. आता ती कुठेही गेली तरी लोक तिला ओरियनचा डेटा चोरणारी मुलगी म्हणूनच ओळखतील. या विचारानेच तिचं काळीज पिळवटून निघत होतं. बाहेरच्या खोलीत तन्मय काहीतरी गंभीरपणे काम करत होता. त्याच्या लॅपटॉपचा प्रकाश दुरून दिसत होता. साक्षीने तिकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की आपण या माणसाला किती दुखावलं होतं. तरीही तो कोणताही जाब न विचारता तिच्यासाठी लढायला तयार झाला होता. तिला जाणीव झाली की खऱ्या प्रेमात आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना म्हणणं आणि संकटात पाठीशी उभं राहणं जास्त महत्वाचं असतं. त्या रात्री साक्षीला झोप लागली नाही. तिला जाणवले की अमयने फक्त तिला नोकरीतून काढलं नव्हतं, तर तिची स्वतःवरील विश्वासार्हताही काढून घेतली होती. ती ज्या मोहाच्या शिखरावर चढली होती, तिथून पडताना होणाऱ्या वेदना आता तिला खऱ्या अर्थाने समजत होत्या. ही रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी पडझड घेऊन आली होती. पण याच पडझडीतून तिला खऱ्या आणि खोट्या माणसांची पारखही झाली होती. नर्मदा सदनची ती जुनी खोली आज तिला एका नवीन संघर्षासाठी तयार करत होती. पण त्या संघर्षात ती एकटी नव्हती. तन्मयची साथ अजूनही तिच्या सोबत होती. कालच्या पावसाने नर्मदा सदनच्या भिंती भिजल्या होत्या, पण आजची सकाळ त्यापेक्षाही अधिक थंड आणि भयान होती. सकाळी 9च्या सुमारास वाड्याच्या दारात एक कुरिअर बॉयने बेल वाजवली. साक्षीने थरथरत्या हाताने ते पाकिट स्वीकारलं. त्यावर ओरियन ग्रुपचा तोच राजशाही लोगो होता, जो काही दिवसांपूर्वी तिच्यासाठी अभिमानाचं प्रतीक होता. पण आज तो एखाद्या धोक्याच्या इशाऱ्यासारखा वाटत होता.
तिने पाकिट उघडलं. आत 2 कागद होते. पहिला कागद होता तिचं अधिकृत टर्मिनेशन लेटर, नोकरीवरून काढून टाकल्याचे पत्र, ज्यावर तिचे सर्व अधिकार तातडीने रद्द केल्याचं लिहिलं होतं. पण त्याही पेक्षा भयानक होतं दुसरा कागद. ती पोलीस तक्रारीची एक प्रत होती. अभय जागीरदाराने केवळ तिला कामावरून काढून समाधान मानलं नव्हतं, तर तो आता कायदेशीर कारवाई करून तिचं भविष्य, तिचं नाव आणि तिची प्रतिष्ठा कायमची मातीत मिळवण्याच्या तयारीत होता. पत्रातील तांत्रिक आणि कोरडी भाषा साक्षीच्या काळजात सुरीसारखी खुपसत होती. तुमच्या अनैतिक कृत्यामुळे आणि गोपनीय माहितीच्या चोरीमुळे ओरियन ग्रुपचे कोट्यावधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला असून जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही पुणे शहराबाहेर जाऊ शकत नाही. तुमच्या पासपोर्टवर आणि बँक खात्यांवर निर्बंध लादण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे वाचल्यावर साक्षीच्या पायाखालची उरली सुरली जमीनही सरकली. तिला जाणवलं की अमय तिला केवळ शिक्षा देऊ इच्छित नव्हता, तर तो तिचं अस्तित्वच पुसून टाकायला निघाला होता. ज्या हातांनी तिला यशाच्या शिखरावर चढवलं होतं, तेच हात आता तिला पाताळात ढकलत होते. तरीही मनात कुठेतरी एक वेडी आशा होती की अमयला कदाचित चुकीची माहिती दिली गेली असावी. त्याला एकदा भेटलं किंवा बोललं की सर्व गैरसमज दूर होतील. तिने आपला फोन उचलला आणि अमयला शेवटचा एक मेसेज केला. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून पाणी टपकत होतं. तिने लिहिलं, अमय सर, मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करत आहे. मी असं काहीच केलं नाहीये. मी ओरियनशी कधीच गद्दारी करू शकत नाही. मी कोणालाही माहिती दिलेली नाही. हा माझ्या विरोधात रचलेला मोठा कट आहे. प्लीज, माणुसकीच्या नात्याने माझं एकदा शेवटचं म्हणणं ऐकून घ्या. मला एकदा भेटण्याची संधी द्या. मेसेज पाठवल्यानंतर ती श्वास रोखून उत्तराची वाट पाहू लागली. तिला वाटलं अमय कदाचित तिला बोलावून घेईल. 5 मिनिटांनी फोनची रिंग वाजली. रिप्लाय आला होता. तिने घाईघाईने मेसेज उघडला, पण त्यातील शब्द वाचून तिचं हृदयच जणू थांबलं. अमयने लिहिलं होतं, पुरावे बोलतात, भावना नाही. माझ्या जगात फक्त परफेक्शन आणि निष्ठेला जागा आहे, गद्दारीला नाही. पुन्हा माझ्याशी किंवा माझ्या ऑफिसमधील कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यावर होणारी कारवाई ही फक्त सुरुवात आहे. गुड बाय. अमयच्या या शेवटच्या आणि अत्यंत निष्ठुर उत्तराने साक्षीला एका भीषण सत्याची जाणीव करून दिली. अमय जहागीरदारच्या त्या चकाकत्या कॉर्पोरेट जगात माणसाला कधीच किंमत नव्हती. तिथे फक्त त्याच्या उपयोगाला किंमत होती. जोपर्यंत ती अमेयच्या साम्राज्यासाठी फायदेशीर होती, तोपर्यंत ती त्याच्यासाठी स्पेशल होती. तिचा उपयोग संपला आणि तिची गरज संपली की तिला कचऱ्यासारखं बाहेर फेकलं गेलं होतं. अमयसाठी ती एक व्यक्ती नव्हती, तर एक गुंतवणूक होती, जी आता बुडीत निघाली होती. साक्षीने फोन बेडवर फेकून दिला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. तिला वाटलं की आता आयुष्यात काहीच उरलं नाहीये. पोलीस, चौकशी, बदनामी आणि अमयचा हा टोकाचा तिरस्कार, हे सर्व सहन करण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. ती उशीत तोंड खुपसून जोरात रडू लागली. तिने ज्या जगाचा मोह धरला होता, त्याच जगाने तिला आज इतकं एकटं पाडलं होतं की तिला स्वतःच्या मरणाची ही भीती वाटेनाशी झाली होती. पण त्याच वेळी बाहेरच्या खोलीत तन्मय शांतपणे ते पत्राचे कागद वाचत होता. त्याच्या डोळ्यात अमयबद्दल राग नव्हता, तर एक प्रकारची घृणा होती. अमयच्या किरदार, तू पुराव्यांच्या गोष्टी करतोस ना, तर मग आता तुला पुरावेच उत्तर देतील. तन्मय स्वतःशीच पुटपुटला. त्याने आपल्या लॅपटॉपवरील कीबोर्डवरच्या बटनांवर आपली बोटे नाचवली. एका जुन्या आयटी एक्सपर्ट मित्राला फोन लावला. साक्षीला वाटत होतं की सर्व संपलंय, पण तन्मयला माहित होतं की युद्धाचा हा केवळ पहिला टप्पा आहे. ज्या मोहाच्या जगात साक्षी अडकली होती, तिथून तिला बाहेर काढण्यासाठी तन्मयने आता आपला मास्टर प्लॅन अंमलात आणायला सुरुवात केली होती. क्रमशः. लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. तन्मय साक्षीला वाचू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. धन्यवाद.